हाथी घोड़ा तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पर भारी है. वाह. म्हणजे अर्थातच मित्रांनो, छावा मूवी पाहिला आणि जबरदस्त मूवी बनवला, खूपच भारी आहे. पहिला मूवी नाही आहे संभाजी महाराजांवर बनवलेला, पण ज्या स्केलवर तो बनवलेला आहे ना, ते एकदमच भारी आहे. आणि इंटरनॅशनल लेवलचा जो मूवी बनवलेला आहे तो, म्हणजे संभाजी महाराजांना एक इंटरनॅशनल लेवलवर त्यांना माहितीच नाही आहे, त्यांनाही त्याबद्दल आता क्युरिओसिटी जागी होणार आहे, हे नक्कीच. बाकी मूवी बद्दल म्हणायचं झालं तर विक्की कौशलनी जबरदस्त, म्हणजे अक्षरशः संभाजी महाराजांना विक्की कौशलनी जिवंत केलंय पडद्यावर. आणि तेच अपोजिटला अक्षय खन्नानी साकारलेला औरंगजेब, म्हणजे असं वाटतं खरंच की औरंगजेब समोर येऊन उभा राहून गेलेला आहे. पण खूपच भारी मूवी जर आपण पाहिलं तर खूप कमी लोकांना, म्हणजे छत्रपती महाराजांचं, मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे सर्वांनाच माहिती आहे, अख्ख्या जगाला माहिती. पण त्यांच्या मागे, त्यांच्या नंतर संभाजी महाराजांना जी कीर्ती भेटायला पाहिजे होती, म्हणजे इतिहासात जी संभाजी महाराजांना जागा भेटायला पाहिजे होती ना, ती मला वाटत नाही की अजूनपर्यंत भेटलेली आहे. शिवाजी महाराजांना तर नो डाऊट, पण संभाजी महाराजांना ही जे स्थान इतिहासात भेटायला पाहिजे होतं ना, स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हटल्यावर, ते त्यांना भेटलं नाही आहे. तुम्ही विचार करायला पाहिजे की, म्हणजे आपण विचार करायला पाहिजे की लहानपणापासून त्यांनी शिवाजी महाराजांना पाहिलं, ऑब्झर्व केलं, त्यांच्यासोबत राहिले, घर परिवार सर्व सोडून ते महाराजांसोबत राहिले. महाराजांची शिकवण त्यांच्यावर इतकी जवळून झालेली आहे, आणि ते सर्व पाहिल्यानंतर स्वराज्य त्यांनी डोळ्यासमोर उभं राहताना पाहिलेलं आहे, आणि ते टिकवायचं हा एकच त्यांना ध्यास, आणि ते एकच, म्हणजे त्यांच्या मनावरती एकच गोष्ट होती की शिवाजी महाराजांनंतर हे स्वराज्य आपल्याला टिकवायचं आहे, हे जाऊ नाही द्यायचं आहे हातातून, आणि ते टिकवायसाठी जे होईल ते करायचं, मागे नाही हटायचं. हे जे होतं ते ह्या मूवीमधनं, आणि मला वाटतं जे इतिहासात ज्यांनी जे आहे त्यातनं, एका शब्दात जर आपण म्हणायचं म्हटलं ना, तर स्वराज्य टिकवायचं हा एकच संभाजी महाराजांचं, जे आपल्या वडिलांनी बनवलेलं आहे ते टिकवायचं. पण ते टिकवताना असं नाही की वडिलांच्या नावाला धक्का लागून जाईल, असं नाही. जसं आपण म्हणतो मुघल शासक होते, त्यांच्या मुलांनी काय केलं बरं? काहीच नाही केलं. औरंगजेबाचेच मुलं कुठे गेले? त्यांना काहीच घेणं देणं नव्हतं. पण ते उलट आपण पाहिलं तर संभाजी महाराजांनी जे स्वराज्य टिकवलं, आणि अशा परिस्थितीत टिकवलं की ज्या परिस्थितीत खूप कठीण होतं ना. इंग्रज, पोर्तुगीज, मुघल म्हणजे स्वतः औरंगजेबाला दक्षिणेत दिल्ली सोडून यावं लागलं की नाहीच होते आता म्हटल्यावर, की
ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराज गेले आणि त्यांच्या नंतर ते गेल्यानंतर त्याला असं वाटलं की बा आता ते इझीच आहे बुवा हे, म्हणजे आपण पण नाही होते म्हटल्यावर त्याला स्वतः उठून दिल्लीत सोडून इथे यावं लागलं. आणि जर औरंगजेब दिल्ली सोडून येतोय तर तो तुटपुंजी फौज तर घेऊन येणार नाही ना. आतापर्यंत जे होत होतं त्यात औरंगजेबाचे सरदार येत होते, आपण बरेचसे नाव ऐकले, सरदार येत होते. पण जर औरंगजेब स्वतः येतोय म्हटल्यावर कुछ तो बात होगी ना. आणि अशा औरंगजेबाला, इतका मोठा औरंगजेब ज्याचं म्हणजे औरंगजेबाच नाही, कर्तृत्व फक्त सरदारांचं होतं. औरंगजेब तो स्वतः कधीच नाही ना. एक मला नाही वाटत की, म्हणजे मी तरी नाही ऐकलेलं आहे की औरंगजेब स्वतः कोणत्या युद्धात घोड्यावर बसून गेलेला आहे, तलवारी फिरवतोय. पण शिवाजी महाराजांचं आपण पाहिलं तर शिवाजी महाराज बरेचसे युद्ध शिवाजी महाराज स्वतः फ्रंटवर राहून हे केलं होतं. मराठ्यांचं म्हणजे तेच होतं ना, महाराजांचं तेच होतं की नाही, राजा पहिले जाणार, मागचे काय पाहणार. आणि तीच शिकवण संभाजी महाराजांवर होती की राजा पहिले जाणार. जर राजाच पडला तर प्यादे तर पडूनच जाणार ना. त्याच्यामुळे कसं आहे, मूवी बद्दल बोलायचं झालं तर इतक्या कमी वेळात म्हणजे असं वाटत होतं, मूवी पाहताना असं वाटत होतं की नाही अजून काहीतरी पाहायचं, अजून काहीतरी बाकी राहिलंय असं वाटत होतं मूवी पाहताना. म्हणजे तो 3 तासाचा मूवी असं वाटलाच नाही की 3 तासाचा आहे. असं वाटत होतं की अजून काहीतरी पाहावं. जर तुम्ही हिस्टरी ती वाचली असेल, थोडाफार जरी वाचलेला असेल तर त्याबद्दल, तर तुम्हाला असं वाटेल की नाही बुवा अजून काहीतरी पाहायचंय, काहीतरी बाकी राहतंय बुवा, असं ते वाटतं तुम्हाला मूवी पाहताना. आणि ते खरंच चांगलं आहे. कुठे कुठे थोडंसं हे वाटलं की जसं म्युझिक आहे, तर मराठी माणूस म्हणून कुठेतरी असं वाटतं की जे संभाजी महाराजांचं म्युझिक होतं ना, आता औरंगजेबाचं तर ठीक आहे, थोडंसं अरेबिक स्टाईलचं घेतलेलं आहे, तो त्या साईडला होता. पण संभाजी महाराजांचं जो पार्ट होता ना, जो मराठ्यांचा पार्ट आहे, त्यात थोडंफार तरी आपले जे असतं ना ढोल ताशे चौघडा सनई वगैरे असे वाजवले पाहिजे होते, थोडंसं वाटलं असतं. पण ठीक आहे, आता काय तो पॅन इंडिया इंटरनॅशनल लेवलला तो मूवी न्यायचा म्हणजे पूर्ण सगळाच विचार करावा लागतो. आणि नुसता मूवी न्यायचा नाही तर तो प्रत्येकाच्या डोक्यात गेला पाहिजे. मूवी काय होतंय हे प्रत्येकाच्या डोक्यात गेलं पाहिजे. आणि ते इझी नाही आहे, पण ते त्यांनी केलं म्हणजे एकदमच. इतक्या वर्षानंतर थिएटरमध्ये जाऊन पहिल्यांदा मूवी पाहिला आणि त्याचं असं वाटलं की नाही, खरंच काहीतरी आपण बहुत चांगलं पाहिलं. आणि ह्या मूवीमुळे जे सोशल मीडियावर संभाजी महाराजांबद्दल जी क्युरिओसिटी निर्माण झाली ना, ते एक खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जे त्यांची कीर्ती आहे, जे त्यांनी केलेलं आहे, त्या मानाने त्यांना इतिहासात आहे ना थोडं असं उपेक्षितच ठेवलं गेलं आहे असं वाटतं. इतकं सहन करणं साधी गोष्ट नाही आहे मित्रांनो. लहानपणापासून तुम्ही घरच्यांपासून दूर राहिलेले आणि एक जे ओझं आहे तुमच्या मागे नाव जोडलं गेलेलं आहे, त्या नावाची अप टू दॅट मार्क तुम्ही राज्य चालवणं, ती इझी नाही आहे मित्रांनो. ते इझी नाही आहे खरंच. ते करण्यासाठी जे त्यांनी मेहनत घेतलेली असेल संभाजी महाराजांनी, कायच ते पराक्रम, कायच तो आपण म्हणतो ना जिद्द, कायच तो वेडेपणा असेल की नाही, हे तर करायचंच आहे. खरंच
तसं होणं नाही दुसरं आपण म्हणतो, पण त्यांना पण तितक्याच इम्पॉर्टंट इतिहासात दिला गेला पाहिजे असं मला वाटतं. बाकी तर मूवी चांगलाच आहे. आणि जे आता यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर इकडे तिकडे सगळे मूवी मला वाटतं जे पार्ट जे दाखवत आहे ना मूवीतले, ते थोडे त्यांचं म्हणजे ते असं बांधलेलं वगैरे ते जे दाखवत आहे ना, त्याच्याऐवजी आहे ना त्यांचं थोडंसं जी लढाई आहे वगैरे ते ग्लोरिफिकेशन दाखवायला पाहिजे ना. तुम्ही त्यांचे हाल दाखवता यूट्यूबवर, ते नका दाखवू यार. इंस्टाग्रामवर तशा रील नका टाकू ना. तुम्ही त्यांची ग्लोरी दाखवा, लढताना दाखवा. तुम्ही काय दाखवताय की वा आमच्या राजाचे कसे हाल केले, हे तुम्ही दाखवताय. जे लोक मेनली जे लोक रील्स वगैरे शेअर करताय ना, त्यांना मी सांगतो की नका करू. तुम्ही ग्लोरी दाखवा, लढताना दाखवा ना. संभाजी महाराजांचे बरेचसे सीन्स आहे जे लढताना आहे, ते दाखवा तुम्ही. बाकी तर चांगलंच आहे, बाकी मूवी चांगला आहे. आणि जी संभाजी महाराजांबद्दल क्युरिओसिटीची जागी केलेली आहे पूर्ण देशभरात, जगभरात, ती क्युरिओसिटी अशीच राहो. त्यांना इतिहासात जे स्थान मिळायला पाहिजे ते मिळो, हीच अपेक्षा.